अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त बऱ्याच जणांनी गुरुचरित्राचे पारायण करत आहेत। बघा, गुरुचरित्र पारायणाची जी सुरुवात होती, हा जो सप्ताह होता, याची सुरुवात 9 तारखेपासून झालेली आहे। तर आता या पारायणाचं नेमकं आपल्याला कधी करायचं आहे? 15 तारखेला करायचं आहे की 16 तारखेला करायचं आहे? महाराजांना नैवेद्य काय दाखवायचा आहे? उद्यापनाच्या दिवशी महाराजांना कोणता नैवेद्य दाखवायचा आहे? किती नैवेद्य आपल्याला दाखवायचे आहेत? नैवेद्य दाखवताना आपल्याला कोणते मंत्र म्हणायचे आहेत? आणि जी पूजा मंडणी असते तर ती कधी हलवायची आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। बरेच जण भरपूर वेळ त्यांचं गुरुचरित्राचं पारायण ते करतात, तर त्यांना ऑलरेडी बऱ्याच सगळ्या गोष्टी माहिती आहेत। पण बरेच जण असे सुद्धा आहेत की जे गुरुचरित्राचं फर्स्ट टाइम पारायण करत आहेत। तर बघा, आपला हा जो गुरुचरित्राचा पारायणाचा सप्ताह होता, तर तो 9 तारखेला आपल्या सप्ताहाची सुरुवात झालेली होती। त्यामुळे आता आपल्याला स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त आपण हे गुरुचरित्राचं पारायण करत आहोत। तर याची जी समाप्ती असते तर ती असते 7व्या दिवशी। 7व्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी महाराजांची पुण्यतिथी आहे त्या दिवशी आपल्याला गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन करायचं आहे। म्हणजेच 15 तारखेला आपलं उद्यापन राहील, 16ला राहणार नाही। तसंच बघा, दत्त जयंतीला 8व्या दिवशी गुरुचरित्राचं पारायणाचे उद्यापन होत असतं, पण तसं पुण्यतिथीच्या वेळेस तसं नसतं। हे पारायणाचं उद्यापन जे असतं तर ते 7व्याच दिवशी केलं जातं। आता जे गुरुचरित्राचं पारायण करताय तर त्यांना या दिवशी म्हणजे जो शेवटचा दिवस आहे 7व्या दिवशी त्यांची जे काही अध्याय आहेत त्याचं पठणसुद्धा त्यांना करायचं आहे। महाराजांसाठी महाप्रसाद सुद्धा बनवायचा आहे। उद्यापन या दिवशी आपल्याला करायचं आहे। त्यामुळे बऱ्याच गोष्टी या दिवशी आपल्याला करायच्या आहेत। त्यामुळे बघा, तुम्ही नॉर्मली जर ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करत असाल तर ती अतिशय उत्तम वेळ आहे। पण समजा तुम्ही थोडंसं उशिरा पारायण वाचत असाल तर या दिवशी आपले जे अध्याय आहेत तर 7व्या दिवशीचे ते सगळे अध्याय आपल्याला या दिवशी लवकर उठून वाचायचे आहेत। कारण बघा, स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा या दिवशी खूप लवकर अध्याय वाचून घेतले जातात। आणि जी सकाळी 10:30ची जी आरती असते तर नैवेद्य दाखवून या दिवशी 10:30ची आरती केली जाते। तसंच आपल्याला बघा, आपल्याला 10:30च्या आत आपला जो नैवेद्य आहे तर तो नैवेद्य महाराजांना दाखवण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे। समजा तुम्हाला शक्य नाही 10:30च्या आत तुम्हाला म्हणजे सगळा नैवेद्य तयार करणं, तर तुम्ही 12च्या आत तरी महाराजांना नैवेद्य दाखवावा आणि आपल्याला 12ची आरती करायची आहे। आता नैवेद्यामध्ये आपण काय बनवलं पाहिजे? तर बघा, पुरणपोळीचा स्वयंपाक हे महाराजांना अत्यंत प्रिय आहे। तर तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक या दिवशी बनवू शकतात। आणि त्यामध्ये खास घेवड्याची भाजी ही असायलाच हवी, कारण घेवड्याची भाजी ही महाराजांना अत्यंत प्रिय आहे। बघा, तुम्हाला पुरणपोळीचा स्वयंपाक बनवणं शक्य नसेल तर तुम्ही आपलं साधं जेवण सुद्धा बनवू शकता। पण एखादा गोड पदार्थ तुम्ही यामध्ये ठेवू शकता। अगदी खीर बनवू शकता, तुम्ही बेसनाचे लाडू बनवू शकतात, अशा गोष्टी सुद्धा तुम्ही या दिवशी बनवू शकतात। बघा, नैवेद्य बनवताना आपल्याला कांदा लसूणचा वापर आपल्याला करायचा नाही नैवेद्यामध्ये। आणि आपल्याला सुद्धा या दिवशी कांदा लसूण विरहितच जेवण करायचं आहे। महाराजांना सुद्धा आपण आता इतके 6 दिवस आपण महाराजांना कांदा लसूण विरहित असलेला नैवेद्य दाखवत होतो, तशाच पद्धतीने कांदा लसूण विरहित असलेलं नैवेद्यच आपल्याला महाराजांना दाखवायचं आहे। म्हणजे जे आता जे आमटी वगैरे असते, आता आपण समजा पुरणपोळीचा स्वयंपाक बनवतो तर ती सुद्धा कांदा लसूण विरहित आपल्याला आमटी बनवायची आहे। घेवड्याची भाजी बनवतो ती सुद्धा कांदा लसूण विरहित बनवायची आहे। का घेवड्याची भाजी ही कंपल्सरी आहे। तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक करणार असाल तरी सुद्धा घेवड्याची भाजी कंपल्सरी करायची आहे। आणि तुम्ही साधं जेवण जरी बनवणार असाल तरी सुद्धा घेवड्याची भाजी ही कंपल्सरी नैवेद्यामध्ये असायलाच हवी। आता आपल्याला किती नैवेद्य या दिवशी काढायचे आहेत? तर बघा, आपल्याला या दिवशी एकूण 4 नैवेद्य काढायचे आहेत। तर त्यातला एक नैवेद्य आपल्या दत्त महाराजांना दाखवायचा आहे, एक नैवेद्य आपल्या स्वामी महाराजांना दाखवायचा आहे, एक नैवेद्य हा आपल्या पोथीला दाखवायचा असतो, आणि एक नैवेद्य जे असतो ते आपल्या कुलदेवीसाठी असते, आपल्या देवघरासाठी एक
नैवेद्य असतो। आता समजा तुम्ही देवघराच्या साईडला तुमची पूजा मांडणी केलेली असेल तर तिथेच तुम्ही चारी नैवेद्य मांडू शकता। समजा तुमचं देवघर वेगळीकडे आहे आणि तुमची जी पूजा मांडणी जी आहे तर ती वेगळीकडे असेल तर तुम्ही देवघरासमोर म्हणजे आपल्या कुलदेवीसाठी तर एक नैवेद्य आपल्याला आपल्या देवघरासमोर ठेवायचा आहे आणि जे 3 नैवेद्य असतात तर 3 नैवेद्य आपल्याला पूजा मांडणीच्या समोर ठेवायचे आहेत। बघा, नैवेद्य ठेवताना आपल्याला डायरेक्ट खाली नैवेद्य ठेवायचा नाही, तर 4 ताट आपल्याला मांडायचे आहेत। अगदी नैवेद्य ठेवताना डायरेक्ट ताट आपल्याला म्हणजे ठेवून नैवेद्य दाखवायचा नाहीये, तर आपल्याला पाण्याचं मंडल बनवायचं आहे। तर पाण्याचं मंडल कसं बनवायचं, तर हे 2 जी बोट असतात, बोट आणि जी आपलं रिंग बोट असतं, तर ते आपल्याला पाण्यामध्ये बुडवायचं आहे आणि त्याचं चौकोनी मंडल आपल्याला बनवायचं आहे आणि त्याच्यावरती आपला हे नैवेद्याचा ताट ठेवायचा आहे। आणि बघा, एक नैवेद्यावरती आपल्याला एक तुळशीपत्र ठेवायचं आहे। एक तुळशीपत्र आपल्याला घ्यायचं आहे आणि आपले जेवढे नैवेद्य आहेत, समजा आपले 4ही नैवेद्य आपण पूजा मांडणी समोर ठेवलेले आहोत, तर एक तुळशीपत्र आपल्याला घ्यायचं आहे, ते पाण्यामध्ये बुडवायचं आहे आणि आपल्याला 3 वेळेस आपल्याला गायत्री मंत्र म्हणायचा आहे। तर ते तुळशीपत्र पाण्यात बुडवायचं आणि परत पूर्ण जे आपले 3-4 नैवेद्य आहेत त्याच्या भोवती आपल्याला हे पाणी फिरवायचं आहे आणि आपल्याला 3 वेळेस गायत्री मंत्र म्हणायचा आहे। तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। त्यानंतर तो नैवेद्य ग्रहण करण्यासाठी आपल्याला महाराजांना आग्रह करायचा आहे। तर जे एक तुळशीपत्र घेतलं आहे ते पाण्यात आपल्याला बुडवायचं आहे आणि आपलं जे समजा हा नैवेद्य आहे, नैवेद्यापर्यंत तुळशीपत्र घ्यायचं आहे आणि आपल्याला मंत्र म्हणायचा आहे। तर बघा, ओम प्राणाय स्वाहा, ओम अपनाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदनाय स्वाहा, ओम ब्रह्मनदे अमृत नदे स्वाहा पद्धतीने आपला नैवेद्य महाराजांपर्यंत पोहोचवायचा आहे। म्हणजे असं करायचं नाही की ताट घेतलं, नैवेद्य दाखवलं आणि महाराजांना नैवेद्य दाखवलं, तर व्यवस्थित पद्धतीने आपल्याला महाराजांना नैवेद्य या दिवशी दाखवायचं आहे। यानंतर बघा, आपल्याला आरती करायची आहे। आरती आपल्याला गणपती बाप्पांच्या अगोदर आरती करा, त्यानंतर आपल्याला आपल्या देवी आपले जे कुलदैवत आहेत त्यांची आरती घ्यायची आहे, दत्त महाराजांची आरती घ्यायची, स्वामी महाराजांची आरती घ्यायची। अशा पद्धतीने 5 आरत्या तुम्ही घेऊ शकता। जो पोथीचा नैवेद्य असतो, तर पोथीचा नैवेद्य जे गुरुचरित्राचं पारायण करत आहे तर त्यानेच पोथीचा नैवेद्य ग्रहण करावा आणि बाकीचे जे 3 नैवेद्य आहेत, तर जे 3 ताट आहे, तर तुम्हाला इझिली तुम्हाला गाय भेटत असेल कुठे, तर ते तुम्ही गायला नैवेद्य देऊ शकता। जर समजा तुम्हाला शक्य नाही की गाईला नैवेद्य देणे, तर तुम्ही बघा, जे बाकीचे 3 ताट आहे तर ते 3 ताट घरातील प्रत्येक व्यक्तीने ते ताट दुसऱ्या व्यक्तीने तो तुम्ही प्रसाद बनवून घेऊ शकता। जी आपली पूजा मांडणी असते तर ती पूजा मांडणी तुम्ही हे सगळं 12च्या आत आपल्याला या सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या आहेत। तर 12च्या नंतर तुम्ही दुपारी सुद्धा पूजा मांडणी तुम्ही हलवू शकतात किंवा संध्याकाळी सुद्धा पूजा मांडणी तुम्ही हलवू शकतात। या दिवशी बघा, तुमचा पारायणाचा 7वा दिवस आहे, तर तुम्ही सुद्धा या दिवशी कांदा लसूण विरहितच तुम्ही जो प्रसाद आहे तो ग्रहण करायचा आहे। कारण आपण एवढे 6 दिवस सगळे रूल्स आपण नियमांचं पालन करून आपलं पारायणाचे आपण पारायण केलं आहे, तर फक्त उद्यापनाचा दिवस आहे त्या दिवशी सुद्धा आपल्याला या सर्व नियमांचं पालन करायचं आहे। अगदी म्हणजे आपल्याला गादीवर या दिवशी झोपायचं नाही, आपल्याला विष्णू सहस्रनाम संध्याकाळी म्हणायचं आहे। सगळे जे नियम आपण 6 दिवस करत आलेले आहोत तोच नियम आपल्याला 7व्या दिवशी सुद्धा आपल्याला तो नियम पाळायचा आहे। ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सेवा करत राहा, आनंदी राहा आणि म्हणत राहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। धन्यवाद।